ॲमेझॉन इंडिया डोनट कार्ड दिलासा घाटंजी आणि कार्ड जालना संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नवापूर शहरातील इस्लामपुरा प्रभाकर कॉलनी सुभाषनगर इंदिरानगर खाकरफळी भागातील पूरग्रस्तांना 300 अन्नधान्य किटचं वाटप आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। नवापूर तालुक्यात 25 जुलै 2024ला अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला। यावेळी नवापूर शहरात नदी नाले यांच्या काठी राहणाऱ्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्य अन्नधान्याचं नासाडी झाली होती। चिंचपाडा गावातील 50 कुटुंब आणि शहरातील खाकरफळी इस्लामपुरा सुभाषनगर प्रभाकर कॉलनी अशा अनेक भागात 6 ते 7 फूट पाणी शिरलं होतं। यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत करत लोकांचा जीव वाचवला होता। पावसाचं पाणी शेकडो नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे मोठं नुकसान झालं होतं। पूरग्रस्तांसाठी ॲमेझॉन डोनेट कार्ड दिलासा घाटंजी आणि कार्ड जालना या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी नवापूर येथील अग्रवाल भवन येथे पूरग्रस्त लोकांना 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू पीठ, 2 किलो रवा, 1 किलो तेल, तिखट मीठ मसाला असे एकूण जवळजवळ 16 किलो वजनाचा शिदा असलेली किट तालुक्याचे आमदार शिरीष नाईक, मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, प्रियामल फाउंडेशनचे नीलचंद्र शेंडे, कार्ड संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम पाटील, चंद्रकांत नगराळे आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी ॲमेझॉन इंडिया दिलासा आणि कार्ड संस्थेचे आभार मानले। लवकरच संस्थेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या ठिकाणी मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं। आजच्या किट वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक फारुख शाह आणि नवापूर दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले यांनी परिश्रम घेतले। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जे थैमान घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या नवापूर तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या आठवड्याभरामध्ये संपूर्ण नंदुरबार जिल्हा नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यामध्ये शेतीचे असतील, घरांचे असतील अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सर्वच म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यापासून SP साहेबांपासून आणि नवापूर प्रशासनातील तहसील ऑफिस, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन या सर्वांनी सतर्क राहून सगळीकडे भेटीगाठी केलेल्या आहेत। पंचनामेसुद्धा तहसील कार्यालयाने तलाठ्यांमार्फत केलेले आहे आणि नवापूर शहरामध्ये जे घरांमध्ये पाणी घुसलं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आम्ही सुद्धा वैयक्तिक मदत केलीच आहे, परंतु जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ते कधी भरून न निघणारे आहे आणि ॲमेझॉनच्या वतीने आज आधार कार्ड ही जी NGO आहे, दिलासा कार्ड जी NGO आहे त्याच्या वतीने सुद्धा नवापूरमध्ये किट्स वाटप अतिशय म्हणजे चांगलं काम, पुण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या अध्यक्षांशी सुद्धा मी आता फोनवरती बोलणारच आहे की जिथे जिथे अजून नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ते आपण धान्याच्या रूपाने किट्स वाटप करावे अशी मी त्यांना विनंती करणार आहे आणि त्यांनी जे योगदान दिलेले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यांच्या संपूर्ण NGOला मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। नवापूर शहरामध्ये ॲमेझॉन कंपनीकडून आणि दिलासा कार्ड या संस्थेकडून आपल्या नवापूर पूरग्रस्तांसाठी जी मदत आली आहे त्या मदत निमित्त आज आपण हा इथे किट वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर या किट वाटपाच्या याच्यामध्ये फक्त पूरग्रस्तांनीच त्याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे। आजच्या प्रमुख आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले नवापूरचे कार्यसम्राट आमदार श्री शिरीषदादा नाईक, तसेच नवापूर शहराचे पोलीस निरीक्षक साबळे साहेब, तसेच सेवानिवृत्त उपायुक्त अरविंद वळवी साहेब आणि कार्ड संस्थेचे सेक्रेटरी तायडे साहेब असे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या संस्थेचे जे आपल्याला मदतीसाठी आलेले आहेत ते संस्थेचे तायडे साहेब आपल्याला थोडं त्यांचे प्रास्ताविक करतील। आपला जो काही पूर आला त्या पुराच्या बातम्या आमच्या जालन्यामध्ये दिसायला लागल्या आणि त्या बातम्याच्या आधारे मी काय केलं की जे काही आपले सामाजिक उत्तरदायित्व निधी असतो त्यात जे काही डोनर असतात त्यांना पाठवल्या आणि त्यातूनच लगेच आम्हाला दिलासा संस्थेकडून एक मेसेज आला
की आपण त्यांना मदत करू शकतो. आता माझ्याकडून त्यावेळेस काय झालं, आकडा पेपरला आला होता 275चा, मी त्याच्यात फक्त 300 ॲड केले, म्हणजे एक 25 ॲड केले आणि 300ची डिमांड केली. आता जर समजा जास्त म्हणजे जास्त आपण जास्त पण मागितला असता, तर यासाठी आपल्याला दिलासा संस्थेकडून ॲमेझॉनकडून जो काही पूरग्रस्तांसाठी रेशन किट ज्याच्यामध्ये आटा म्हणजे गव्हाचं पीठ 5 किलो तांदूळ, 1 किलो साखर, 2 किलो रवा आणि बाकीचं हळद, मीठ, तेल ह्या सगळ्या गोष्टी असतात, जेणेकरून तात्काळ रिलीफ म्हणजे तात्काळ एक मदत म्हणून, जेणेकरून तुम्हाला पुढे गिरणीत न जाता लगेच स्वयंपाक तुम्ही करू शकता असं साहित्य आपण वाटप करणार आहोत. आणि यासाठी आपल्याला आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय श्रीदादा नाईक साहेब उपस्थित झाले, PSI साहेब उपस्थित झाले, PI साहेब उपस्थित झाले आणि आपली मान्यवर मंडळी वळवी साहेब यांचं मी एकदा आमच्या या कार्यक्रमाला येऊन आमच्या कार्यक्रमाची उंची वाढवली, त्याबद्दल मी सरांचे सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला हा काही कार्यक्रम घेण्यासाठी ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होतो अशा मंगेश शिवले साहेब यांच्याशी फक्त आपले पुणे नगरीचे पत्रकार जाधव साहेबांनी सांगितलं की यांना तुम्ही कम्युनिकेट करा, म्हणजे सर तुम्हाला स्थानिक व्यवस्था करतील, असं आम्हाला येवले साहेबांचं सुद्धा फार सहकार्य लाभलं. आणि आम्हाला जे काही आपण संकटात आहात, तर तुम्ही संकटात जरी असले तरी आमच्यासाठी खाणीचा वाटा उचलणारी माणसं आपल्यासोबत आहेत, त्याच्यामुळं आपण घाबरून जाण्याचं काम नाही. आणि यानंतर मी आमदार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, PI साहेबांना विनंती करेन की आपल्या सगळ्यांचं शुभ हस्ते मान्यवर मंडळी उपायुक्त साहेबांचं शुभ हस्ते वितरित करावं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर.